पुतळ्याच्या अनावरणावरून जो वाद सुरू झालेला होता, या वादाच्या प्रकरणी आज मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। 4 महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं 16 नोव्हेंबर रोजी अमित ठाकरेंनी विना परवानगी अनावरण केलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यांना नोटीस देखील बजावली। हीच नोटीस अमित ठाकरेंनी घरी न स्वीकारता ती नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आज स्वतः नेरूळ पोलीस स्टेशनला पोहोचले होते। त्यापूर्वी हजारो मनसैनिकांसह त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि पायी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी ही नोटीस स्वीकारली। यावेळेला पहिला गुन्हा शिवाजी महाराजांसाठी दाखल झाल्याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया देखील अमित ठाकरेंनी दिली आहे। निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण। मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतले। मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया नावानी आहेत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये। ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेतोय ना हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इकडे। तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला। राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो। त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं। बघूयात पुढची बातमी। अहिल्यानगर मधल्या राहाता तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय आणि याच